खडसेला बीजेपीने हातून बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचलाय. खडसे चालेल रिटायरमेंट. तेव्हा हे त्या लोक याची टीका फक्त मोदींना कसं कुठे अडचणीत आणता येईल हे प्रयत्न करतात, पण ते कधीच येणार नाही. आता मोदींनी सांगितलं आपल्या गोष्टी वापरा. चुकीचं काय? मार्केटिंग वाढवायला आपल्या लोकांचं उत्पन्न. आता आपण ते काय ह्याला जाणार का इटलीला आम्ही घ्यायला काय आणि काय त्यांचं मार्केट स्ट्रॉंग करायला. प्रत्येक देशाचा माणूस प्रयत्न करतो आपला एक्सपोर्ट वाढायला, पण तो जाहीर करून नाही. ती मार्केटिंगची हे कसं माल आपला जाईल बाहेर, एक्सपोर्ट कसं जास्त होईल असं आहे. जे मंत्री आहेत राज्यातील, कारण पेट्रोल भविष्यात कमी तुटवडा होऊ शकतो, त्यानुसार मंत्री असतील, अधिकारी असतील आणि जे प्रशासकीय अधिकारी असतील यांनी आपल्या ताफ्यातील वाहने जी आहेत ती देखील कमी करावी. मग ते योग्य आहे, त्यांनी मार्गदर्शन केलं तर चुकीचं काय? करावी. पेट्रोल आणि डिझेलची समस्या आहे देशासमोर समस्या, तर ती समस्या दूर करायचं काम पहिल्या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधी करायला पाहिजे. सत्तेवर आहेत त्यांची चुकीचं काही नाही आहे. नारायण राणेंना अपुऱ्या माहितीच्या आधारावर ते बोलले. भारतीय जनता पार्टी 40 वर्ष मी काम केलं. भाजप वाढवण्यामध्ये विस्तारामध्ये माझं हे योगदान आहे. काला शून्य. भारतीय जनता पार्टीमध्ये एकही खासदार नव्हता महाराष्ट्रामध्ये. तेव्हापासून माझी वाटचाल भाजप वाढवण्यासाठी होती. हे राणेंना माहीत नसावं. आता राणेसाहेब आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहे. जो भाजप वाढला ते वाढल्यानंतर राणेसाहेब या पक्षामध्ये आले काँग्रेसमधून, आणि आता ते बोलता इतके बोलायला लागले की आपल्या पक्षाचं बोलताना 3 वेळा मोदी मोदी मोदी, म्हणजे फक्त मोदींचं समर्थन करणं एवढंच काम ठेवलं. आपलं स्वतःचं कर्तृत्व तर या ठिकाणी दाखवू शकले नाही, आणि म्हणून त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं. मला नाही काढलं. मी तर एका मतभेदामुळे बाहेर स्वतःहून पडलो, राजीनामा दिला ना. मी पक्षाचा राजीनामा दिला आणि बाहेर पडलो. राणेसाहेबांना मी सांगू इच्छितो की आज जो भाजप आहे त्या भाजपवर तुम्ही आज उड्या मारताय, तो भाजप नाथाभाऊ यांच्या काही मदतीमुळे, काही योगदानामुळे, काही अंश तरी माझी मदत त्याच्यासाठी झालेली आहे, आणि त्यामुळे आपण जे बोलता आहे ते योग्य नाही आहे. आणि या संदर्भात मी सांगू इच्छितो की मी बोलत असताना मी म्हटलं आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, परंतु पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे असं मी म्हटलेलं आहे. उलट पंतप्रधानांचं आवाहन मी पालन केलं पाहिजे. मी उगाच कोणाची तरी तारीफ करणं, मोदी 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 3 वेळा म्हणणं असं नाही केलं. त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांचं आव्हान आहे त्याचं आपण पालन करावं असं मी म्हटलेलं आहे.